हाय फ्रेंड्स, आपण बघणार आहे मटकीच्या डाळीची आमटी। मटकीची डाळ थोडी घ्यायची आणि ही मटकी डाळ भाजून घ्यायची। कढई तापाय ठेवले। आता आपण मटकीची डाळ टाकून घेऊ आणि मस्त भाजून घ्यायची। खमंग भाजायची, वास येऊस्तर मटकीची डाळ आमटी खूप छान होती। हे बघा, अशा प्रकारे मटकी डाळ भाजून घ्यायची। आता मटकी डाळ कुटून घेऊया। हे अशा प्रकारे बारीक करून घे। आता आपण तेल टाकून घेतले। टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेले ते टाकू आपण सगळं। मस्त भाजून घेऊ। मस्त टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता आपण टाकू लाल तिखट। हे मस्त भाजून घेऊ। हे मसाले भाजायला थोडं पाणी टाकून घेऊ। याचं तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा। आता ह्यात टाकू थोडासा गरम मसाला। आता मटकीची डाळ टाकू भाजून आणि बारीक आडत कोबी चेचून घेतली। मस्त मिक्स करू। पाणी घालून घेऊ। जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच पाणी टाका। मीठ टाकून घेऊ। हलवून घेऊ थोडं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे बारीक करून। आता आपण मिक्स करून घेऊ। खूप छान लागते भाकरी सोबत, तर खूप आमटी भारी लागते। हे बघा किती मस्त झाली आपली आमटी। खूप छान लागते भाकरी सोबत, तर खूप भारी लागते। कमी वेळात बनते। आणखीन आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि झटपट पण होते आणि छान पण लागते। करून बघा। आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करा।